नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. बघा कॉन्सेको रोड्रिग्यूज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बँड्रा मुंबई, ठीक आहे. रिलिजियस मायनॉरिटी ख्रिश्चन आणि या कॉलेजची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं आणि जो काही कट ऑफ वगैरे आहे तो CET सेलच्या आपण ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतलेला आहे. मी माझ्या मनानं कोणत्याच गोष्टी इथे सांगत नाही आहे, ठीक आहे. कॉलेजचं कॅम्पस आफ्टर दॅट 1984चं कॉलेज आहे, अतिशय जुनं कॉलेज आहे, प्रायव्हेट ट्रस्ट आहे अँड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ॲफिलेटेड टू द युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, ठीक आहे. आफ्टर दॅट फक्त 4 प्रकारच्या ब्रांचेस आणि त्याही बघा 4 कशा टेक रिलेटेड ब्रांचेस आहे. बघा कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग CSE आपण ज्याला म्हणतो 180चा इंटेक्ट आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंग प्युअर कम्प्युटरमध्ये 180, मेकॅनिकल इंजिनिअरिंग 60 आणि बघा इलेक्ट्रॉनिक्स आहे बट कम्प्युटर सायन्स त्याला जोडलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक्सला जेव्हा कम्प्युटर सायन्सची जोड मिळते, ठीक आहे, तेव्हा काय म्हणू शकतो, बरेच तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बघत असाल की म्हणजे CSला दुसरा काय पर्याय असतो. कम्प्युटर इंजिनिअरिंग जर मिळत नसेल, कम्प्युटर सायन्स जर मिळत नसेल, तर बघा अशा ब्रांचेस चॉईस करायचा, ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक्स विथ कम्प्युटर सायन्स, याला म्हणजे प्युअर इलेक्ट्रॉनिक्सपेक्षा काय म्हणू शकतो, ते कम्प्युटरचा जोड दिल्यामुळे थोडंसं इन्व्हॉल्वमेंट जास्त असल्यामुळे त्याला महत्त्व येऊन जातं, ठीक आहे. आफ्टर दॅट बघा फी स्ट्रक्चर बघा अकॅडमिक इयर 25-26साठी बघा हे त्यांच्या सगळं आपण ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतलेलं आहे. बघा ब्रांच वाईज तुम्ही बघू शकता. नियर अबाउट प्रत्येक ब्रांचला जर बघितलं तर बघा ट्युशन फी सेम आहे. आफ्टर दॅट डेव्हलपमेंट फी सेम आहे, ठीक आहे. म्हणजे 2,07,000 मेकॅनिकलसाठी टोटल फी झाली. आफ्टर दॅट म्हणजे सगळ्यांना जर बघितलं तर 2,56, ओके, 3,6 आणि 3,6, ठीक आहे. कम्प्युटरला 3,6 चालली आणि यांना जर बघितलं डेव्हलपमेंट फीमध्ये म्हणजे काही 27-27 टोटल फीज, हां ठीक आहे. इथं मॅनेजमेंट फीज ॲड झालेली आहे, सॉरी, ठीक आहे ठीक आहे, चुकला, आकडा चुकला. बघा टोटल फीज सगळ्यांना जर बघितलं तर 2,07,000 आहे, ओके. ज्यांना इथं मग मॅनेजमेंट थ्रू ॲडमिशन करायचे आहे, मेकॅनिकलला 2,7च आहे, कम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटरला 2,56, 3,6 आणि 3,6 कम्प्युटर इंजिनिअरिंग कम्प्युटर सायन्ससाठी, ओके, मॅनेजमेंटचा आहे, सॉरी. आफ्टर दॅट बघा कटअप बघा, हा लास्ट इयरचा कटअप आहे 2025चा, ठीक आहे. तर बघा कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी बघा मायनॉरिटीचं कॉलेज असल्यामुळे फक्त 4 प्रकारचे राहतो, GOpen, LOpen, MI आणि TFWS, ओके, तुम्हाला माहीतच आहे. बघा 97.66 म्हणजे 8,092 जनरल ओपनसाठी क्लोजिंग रँक आणि क्लोजिंग पर्सेंटाईल. एलोपनसाठी बघा 97.54, 8,564. मायनॉरिटीसाठी बघा ख्रिश्चन मायनॉरिटीसाठी 83 म्हणजे 56,191, म्हणजे जो मायनॉरिटीचा विद्यार्थी आहे त्यांनी नक्कीच इथे फायदा घ्यायला पाहिजे. TFWS पण टफ राहतो. कम्प्युटर इंजिनचं बघा 97.72, ओके. GOpenसाठी एलोपनसाठी 97.41, MIसाठी 81 आणि TFWS 97. बघा TFWS आणि GOpen एलोपन बघा तिन्ही एकाच कॅटेगरीचा तुम्हाला दिसतो. मेकॅनिकलसाठी बघा थोडा स्लाइटली मेकॅनिकलसाठी कमीच जातो ॲज युजल, ठीक आहे. GOpenसाठी 96.74, एलोपनसाठी 93.68, MIसाठी 16.52, TFWS 93.35. बघा मेकॅनिकलला MI किती ड्रॉप झालेला आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर सायन्स बघा प्युअर नॉट प्युअर इलेक्ट्रॉनिक्स अँड नॉट प्युअर कम्प्युटर आहे, तरी पण या ब्रांचला बघा किती महत्त्व आला. GOpenला 97.21, म्हणजे जर तुम्ही कम्प्युटरसोबत जर कम्पेअर केलं तर बघा 97ने याची पण सुरुवात झालेली आहे. इथं लक्षात म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कम्प्युटर सायन्स कुठे कुठे नाही मिळत, परंतु अशा चान्सेस सोडायचे नाही. एलोपनसाठी बघा 97.04, MIसाठी 62, TFWS अगेन 97. सीट मॅट्रिक्स आहे बघा. आता मायनॉरिटीचं कॉलेज असल्यामुळे फक्त ओपन थ्रू इथं जागा भरल्या जातात. तुम्ही जर प्रत्येक जर कॅटेगरीचा जर टेबल जर चेक केला तर SC ST विजय एनटीटी तुम्हाला कोणत्याच प्रकारचे इथं सगळं बघा G आणि L0च असतो, ओके. बघा CSEला 180चा इंटेक्ट आहे, त्यापैकी 144 सीट त्यांना कॅप थ्रू भरायचं आहे. त्यामधल्या 44 MS सीट्स, 92 मायनॉरिटी सीट्स आहे. ऑल इंडिया JEE थ्रू जोसा थ्रू JEEच्या ज्या काही सीट्स आहे त्या 8 आणि आफ्टर दॅट इन्स्टिट्यूट सीट्स 36, ठीक आहे. आणि बघा जनरलसाठी 30 आणि Lसाठी 14, अशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंगचं पण बघा सेम डिस्ट्रीब्युशन आहे, ओके, 180चा इंटेक्ट असल्यामुळे. आफ्टर दॅट मेकॅनिकलसाठी बघा 60 असल्यामुळे 48 कॅप थ्रू, 14, 31, 3, 12 असा तो हे आहे. आणि जनरलसाठी 10 गेला, Lसाठी 4 गेला. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर सायन्ससाठी बघा तोच सेम मेकॅनिकलसारखा 60चा इंटेक्ट असल्यामुळे जनरलला 10, लेडीजला 4, ओके. 14 MS सीट्स, मायनॉरिटी 31, ऑल इंडिया 3 आणि इन्स्टिट्यूट किती होता 12 सीट्स, ठीक आहे. बघा प्लेसमेंट स्ट्रॅटेजिक बघा मी यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं बराच प्रयत्न केला की मागील 5 वर्षाचा मला डाटा मिळाला पाहिजे प्लेसमेंटसाठी, परंतु म्हणजे अकॅडमिक इयर 24-25 म्हणा 25-26 या 2 इयरचाच मला तो प्लेसमेंटचा डाटा मिळाला आहे. बघा प्लेसमेंट स्टॅटिस्टिक बघा
बघा डिस्क्रिप्शन दिलं आहे इकडे ब्रांच. ओके, आफ्टर दॅट बघा 24-25 आणि 24-25 आणि 25-26 आपण घेऊया. बघा जी काही क्लास स्ट्रेंथ दिलेलं आहे, प्लेसमेंट ऑप्टेड दिलेला आहे, हायर एज्युकेशनला किती जण गेले, प्लेस किती जण आणि प्लेसमेंट पर्सेंटाईल दिलेलं आहे. ठीक आहे, आणि मॅक्सिमम CTC, मिनिमम CTC, मीडियम आणि इन अँड ॲव्हरेज. बघा आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे, बघा जी काही स्ट्रेंथ होती, बघा जसं आपण कम्प्युटर इंजिनिअर 134ची स्ट्रेंथ होती. प्लेसमेंटला म्हणजे ज्यांनी ट्राय केलं अशी 99, हायर एज्युकेशनला 33 गेले आणि 92 काय म्हणू शकतो विद्यार्थी प्लेस झाले. त्याच्यामुळे प्लेसमेंट जर बघितली तर 92 आहे. मॅक्सिमम जो काही यांचा हे गेलेला आहे कॉस्ट कंपनी म्हणजे LPA तो 16 लाखांचा, मिनिमम 3 आणि मीडियन 5.5 आणि इन अँड ॲव्हरेज तुम्हाला इथं 6.8. म्हणजे कम्प्युटरचं इथं जर बघितलं तर जबरदस्त आहे. ठीक आहे, आता त्याच्यानंतर बघा AIDSसाठी बघू आपण. ओके, तर तुम्ही जर बघितलं तर मॅक्सिमम जो गेलेला आहे तो 22चा गेलेला आहे. ठीक आहे, पण AIDS तर ब्रांच नव्हती यार. ठीक आहे, मे बी मग ती 24-25, 25-26 मध्ये सुरू झाली काय माहिती नाही. ठीक आहे, कारण की AIDS मला कुठं बघण्यात आलं नाही आणि यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर पण मला AIDS दिसली नाही. AIDS कसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स पाहावं लागेल. ठीक आहे, एकदा तुम्ही पण तुमच्याकडनं चेक करा, कारण की AIDS मी ऑफिशियल वेबसाईटवर नाही बघितला आणि जो काही लास्ट इयरचा जो काही सीट मॅट्रिक्स आणि कटअप होता तिथे पण नाही बघितलं. ठीक आहे, आपण इथे 4 ब्रांच बघितला, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग घेतलं, मेकॅनिकल बघितलं, AIDS नाही बघितलं. मे बी कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगलाच मे बी चुकीने इथं AIDS आला का हे आपल्याला क्रॉस चेक करायचं आहे, परंतु आय थिंक कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच आहे. ठीक आहे, आता पुढे आपल्याला लक्षातच येईल. बघा इथं 22 लाखांचं गेलं, मिनिमम 3.6, मीडियन आणि इन अँड ॲव्हरेज. ठीक आहे, आफ्टर दॅट जर तुम्ही बघितलं तर इथे 22चं दिसतं आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. नाही यार, इथं पण AIDS दिसतं आहे. बघा हे इंटर्नशिपचं आहे. ठीक आहे, बघा इंटर्नशिप आणि प्लेसमेंटचं हे मग काय म्हणू शकतो बार ग्राफ दिलेलं आहे. तर बघा CTC आणि मीडियन CTC हे आपण ऑलरेडी बघितलेलंच आहे. 24-25. ठीक आहे, ठीक आहे, फक्त मला इथंच डाऊट येते यार, AIDS नाही आहे. ठीक आहे, नाही कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग होतं, कम्प्युटर आणि मेकॅनिकल होतं. ठीक आहे, याचा नक्कीच 101% तिथं कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग राहायला पाहिजे. म्हणजे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगला तुम्ही बघू शकता किती जबरदस्त पॅकेज आहे. आफ्टर दॅट मॅक्सिमम CTC आणि मीडियम CTCचा ग्राफ दिलेला आहे. ठीक आहे, आणि बघा प्रोफाईल डिस्ट्रीब्युशन आहे इथं, म्हणजे कशा प्रकारच्या कंपन्याज येतात. बघा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी 32, म्हणजे मॅक्सिमम जे काही विद्यार्थी आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अशा कंपनीमध्ये काय म्हणू शकतात प्लेस होतात. आफ्टर दॅट नेक्स्ट क्लाउड टेक्नॉलॉजी 4% कमी आहे, सायबर सिक्युरिटी 8%, डाटा सायन्स 11. बघा डाटा सायन्स हे खूप महत्त्वाचा पार्ट होत चालला आजकाल. वेब डेव्हलपमेंट 10% अगेन, मशीन लर्निंग 8%, तो पण आता मशीन लर्निंग इन फ्युचर आहेच. बिझनेस डेव्हलपमेंट 11, कोर इंजिनिअरिंग 6 आणि बँकिंगमध्ये 10%. म्हणजे मॅक्सिमम जर बघितलं तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, बट पुढे जाऊन काय आहे ना, क्लाउड झालं, डाटा सायन्स झालं, मशीन लर्निंग झालं, हे फ्युचर आहे. ठीक आहे, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, आणि माझ्या थ्रू मला ती क्रॉस चेक करून घ्या तुम्ही एकदा. ओके, AIDS आणि कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग काय आपला डाऊट तो पूर्ण व्हिडिओपर्यंत चाललेलाच आहे. ठीक आहे, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.